मामा, मुलगा कसा वाटला तुला? मामा, अरे काय बोल, मुलगा कसा वाटला तुला? पसंत आहे ना? हा म्हणजे मुलाचं काही नाही एवढं रे, मला तर त्या आईचा प्रॉब्लेम वाटतोय. का काय झालं? म्हणजे बघ ना, ती निर्मिती आपल्या इथे फक्त भांडणं लावायला आल्यासारखी वाटते. आता लता वहिनी परत शैलावर वैतागल्या. मामीला काय झालं आता? अरे ती निर्मिती नाही का बोलली की शैला तिला काहीतरी वहिनींबद्दल बोलली म्हणून. हा हा, मग? मला तरी वाटते ना, ती काहीतरी तेल ओतायला लागली आपल्याकडे. नाही नाही मामा, अरे असं काही नसेल. आणि प्रश्न लता मामीचा असेल तर मग आपण समजावूयात तिला. ते आहेच रे, आपण समजून घेऊ एकमेकांना. आता नक्टूचं लग्न झालं तर ती त्यांच्या घरी नाही का जाणार? मग तेव्हा तिचं काय होईल याचं टेन्शन आलंय मला. ही बाई जर अशी असेल. नाही नाही मामा, हे बघ, आपल्याला जोपर्यंत खात्री होत नाही ना तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. अरे मग काय नुसतं बघत बसायचं? बघत बसायचं म्हणजे आपण एक काम करूयात ना, आपण लक्ष ठेवूयात त्यांच्यावर. हा, आणि तू म्हणतोयस ते खरं असेल तर मग आपण दुसरं स्थळ शोधूयात. ओके, बरं मला सांग, त्या कुठे गेल्यात आता? शैला बरोबर घर पाहायला गेली. आणि बंड्या? तो नुपूरशी बोलतोय. ओके. मला काय वाटतं नीरज, अरे ह्या निर्मितीची आईसाहेब आणि बाईसाहेबांची गाठ पडू नये म्हणजे मिळवलं रे बाबा. काय झालं? कुठे लागलं का? का विवळताय अशा? काय झालं? बिवळत नाही की मी, मग गाणं गाते मी. त्या अशाच गातात. अगं काय म्हणतेस नमो, कशीस तू? बरी आहे मी. काय ग, लहानपणी तुला सगळे चवळीची शेंग असं चिडवायचे नाही? हो ना, ते आता जरा डाएट करते ना म्हणून. हो का? तुझे मिस्टर नाही आले? नाही, ते जरा बाहेर गेलेत. हो का? पण पुढल्या वेळी येशील ना तेव्हा त्यांना घेऊन ये. हा बरं, ते जाऊ दे. आमची नुपूर आवडली ना? हो, खूप आवडली. चला, म्हणजे आता सुपारी फोडायचा कार्यक्रम लवकर पार पाडूया. हो, त्या निमित्ताने का होईना नुपूरच्या सासऱ्यांना तू घेऊन येशील. ये ना आप्पासाहेबांच्या फोटोला नमस्कार करूया. ये. शैला, या कोण ग? अगो बाई, तुझी ओळख नाहीये नाही का? ये. बाईसाहेब, ही नम्मो, हा म्हणजे शाळेतली मैत्रीण. आणि ह्या बाईसाहेब म्हणजे आप्पासाहेबांच्या. अगं तू येत होतीस ना तेव्हा ही नव्हती, नंतर आली. म्हणजे आम्ही बहिणी बहिणी सारख्याच आहोत म्हणून तर एकत्र राहतो इथं. हो का? मग लोक का असं म्हणत होते? काय म्हणतात? नाही, काही नाही. अगं सांग ना, काय म्हणतात? जाऊ द्या ना, काही नाही हो. म्हणजे लोक काही बोलतात. आता तुम्ही कशाला ना कुणाला त्रास द्याल? तुमच्यात काय कमी आहे ना? लोक काय काही बोलतात हो. म्हणजे असं कोण म्हणाल तुला? मूर्ख लोक, आपण लक्ष नाही द्यायचं, सोडून द्यायचं आपण. हो, आता भेटलीस ना आईसाहेब बाईसाहेबांना. ये ना बाहेर आपण हो. बसूया. हा. निघालीस? हो. पण ते विसरू नकोस हं. पुढल्या वेळी मिस्टरांना घेऊन ये, वाट पाहतोय आम्ही. हो, आई बाईसाहेब काय नक्की आण. तुम्ही. ये ना बस. काय ग, ही नम्मो म्हणाली ते खरंय का? हो, मग याचा अर्थ मी तुला त्रास देते? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तू कशाबद्दल बोलते ते सांग. अहो, आता लग्न ठरलं म्हणजे गाठीभेटी होतच राहणार ना. अगं त्याबद्दल नाही विचारते मी तुला. तू माझ्याबद्दल लोकांना काय सांगितलंस ते सांग. मी कुणाला काय सांगू? नम्मो, तू आत असं का म्हणालीस? कुठे? काय? अगं आत्ता म्हणालीस ना की लोकांनी काहीतरी सांगितलं म्हणून. अच्छा, ते काही नाही. अगं पण मग तुझ्या अशा बोलण्याने आईसाहेब आणि बाईसाहेबांना किती वाईट वाटलं असेल. अगं बाई, असं म्हणतेस का?
मग मी माफी मागू का त्यांची? नाही 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 नको नको. तसं आईसाहेब आणि बाईसाहेब दोघी खूप चांगले आहेत मनानं, नाही गैरसमज करून घेणार. हो ना, मग झालं तर. बरं तू आता इथेच बोलत बसणार आहेस का मला काही खायला पण देणार आहेस? भूक लागली मला. हो ग बाई, चुकलं माझं. चल कुठे किचन? इकडे इकडे चल चल. चला, बराच वेळ झाला. हो, तुला जायला लागेल ना? हो, वेळ संपली. वेळ संपली म्हणजे? हा, म्हणजे आईने दिलेली वेळ संपली. अरे हे सुद्धा आईच ठरवणार? तुला काय वाटतं ते बोलणार आहेस की नाही? आई सांगते म्हणून लग्न करणार आहेस? त्यात तुझा आनंद असला नसला तरी? चला, येतो. आय एम सॉरी, मी मध्येच आलो. मी येतो. नाही नाही, बंडाराव खालीच चाललेत, थांब तू. हो का? अच्छा. मग कसं वाटलं मुलगा? एकदम रणबीर कपूर ना? रणबीर कपूर? हा? बेटामधला अनिल कपूर आहे तो. म्हणजे तो सगळंच आईचं ऐकतो. चांगली गोष्ट आहे ना. आय मीन तुला पण तसाच मुलगा हवा होता ना, आईचा ऐकणारा. नाही नाही, हा जरा जास्तच ऐकतो. हनीमूनला कुठे जाणार आहोत हे सुद्धा आईच ठरवणार आहे बहुतेक. नाही नाही नुपूर, डोंट वरी, असं काही होणार नाही. अरे मला काय प्रश्न विचारायचे आहेत ना, हे सुद्धा आईकडून लिहून आणलं होतं त्याने. काय प्रश्न? नीरज, आपण मुलगा जाणार नाही ना रे? नाही नाही नुपूर, नाही जाणार. हं? नुपूर, हा मुलगा दिसतो तसा वाटत नाही. नाही म्हणजे हा काहीतरी लपवतोय. हो हो, मला सुद्धा असं वाटलं. हो ना? हा आणि याची आई यांच्या मनात ना काहीतरी वेगळंच चाललं. केळ्यांचे इतके पदार्थ तुझ्याच घरी खायला मिळू शकतात. शाळेत पण हे जाणायचीस ना? आणि इतर कोणीही माझ्या डब्याला कितीही नावं जरी ठेवली तरी तू मात्र अगदी आवडीनं खायचीस डबा. न खाऊन सांगते कोणाला? म्हणजे अगं म्हणजे तुझा डब्बाच इतका भारी असायचा. पण एक सांगू का तुला, हल्ली ना केळ्यांना गोडवा नाही राहिलाय. जसंही आईच्या हातचा गोडवा भाऊजांच्या हाताला कुठून येणार आहे म्हणा. आणि किती मनापासून केलं तरी आई ती आईच ग शेवटी. मग बाकी कसं चाललंय तुझं? बाकी एकदम मस्त. वहिनींवर वचक आहे की नाही तुझा? काही काय बोलतेस? काही नाही, खरं बोलते मी. वचक असायलाच हवा, नाही तर कधी हात धरून घराबाहेर काढतील सांगता यायचं नाही. बघितलंस विजू, हे सुद्धा सांगितलं शैला वंसने. अजून किती जणांना काय काय सांगितलं असेल कोणास ठाऊक. नाही, असं काही नसतं. हा नम्मो, आता तू म्हणतेस तर नसेलही तसं, पण मी तुला सांगू का, तू मला जे मगाशी म्हणालीस ना ते एकदम पटलं बाई. कशाबद्दल म्हणतेस तू? प्रॉपर्टीतल्या वाट्याबद्दल. म्हणजे काय आपला काय अधिकार नसतोच का? म्हणजे आपण लग्न होऊन गेलो की संपला अधिकार? असं कसं? अगदी पटलं मला तुझं म्हणणं बाई. हे कधी बोलले मी तुला हे सगळं? तू नाही का बोललीस हे? नाही. मग कोण बोललं? माझ्या ना काही लक्षातच राहत नाही बाई. असेल, पण आहे हे बरोबर आहे ना? बघितलंस, इथपर्यंत मजल गेलीये. असं काय करताय? आत्ता त्या म्हणाल्या ना वंसने काही नाही सांगितलं म्हणून. काही नाही, ही सगळी सारवा सारव आहे. बरं वाटलं खूप दिवसांनी असं मस्त चिकरण खाऊन. घे ना अजून नाही, थोडस. नाही, बस 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 बाई, पोट फुटेल आता माझं. बस झालं मला. बर, हात धुते मी. हा. तिकडे. काय चाललंय शैला वंस? हा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? उगाच साळसूतपणाचा आणू नका, कळलंय मला सगळं. वहिनी प्लीज थांबा ना, नका ना बोलव. आत्ता पाहुणे आहेत घरात. एक मिनिट विजू, एक मिनिट. बोलू दे त्यांना. जे बोलायचं ना ते स्पष्ट बोला. स्पष्ट बोलण्याबद्दल मला सांगू नका तुम्ही. जे असेल मनात ना ते बोलून मोकळे होते. चहाड्या करत फिरत नाही ह्याच्या त्याच्या जवळ. मी कोणाकडेही कशाबद्दलही चहाड्या केलेल्या नाहीयेत. हो, मग त्यांना कसं कळलं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? घरच्या प्रॉपर्टी बद्दल असं सांगायचं असतं का बाहेरच्या माणसाला? हा, आणि कसला हक्क प्रॉपर्टीवर? मी म्हणते
दूरच्या बहिणीचा असतो का हक्क? मी यातलं कोणाशीच काही बोललेले नाहीये. तर किती बोललात ना शैला वंसन, तरी माझा विश्वास उडालाय बरं का. तुमचा विश्वासच नाहीये म्हणल्यानंतर बोलून काही उपयोगच नाहीये ना. नकाच बोलू. तुमचं खरं रूप कळलंय मला. आता ना गप्प नाही बसणार मी. समजलं तुम्हाला? चंदू थांब ना, कुठे चाललायस? काही नाही, जरा काम आहे, जाऊन येतो. अरे थांब रे, आल्यापासून माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाहीयेस. काय तू रागवलंस का माझ्यावर? नाही, असं काही नाहीये. आठवण कशाला उगाच. बायकोला घाबरतोस? नाही नाही, बायकोला कशाला घाबरून मी. पण तशी कठीणच आहे रे तुझी बायको. बरं, बाकी कसं चाललंय? मस्त आहे, छान चाललंय, एकदम व्यवस्थित. तर ना माझा मुलगा कसा वाटला ते सांग. चांगला आहे, छान आहे, म्हणजे आज्ञाधारक वाटला. मुलगा कोणाचा आहे? नाही तर तुझा मुलगा अगदी आईवर गेलाय. एक्सक्यूज मी, माझ्या मुलाने माझेही गुण घेतले. हो रे, गंमत केली मी तुझी. बरं, येऊ? थांब ना, काय असा येऊ येऊ येऊ. थांब, बोल जरा माझ्याशी. काय कुठे चाललाय एवढ्या घाईघाईने? केळ्यांचं ट्रक येणार आहे, तो माल उतरवून घ्यायचंय. अरे तू सूर्यकांत तुझा छोटा भाऊ ना? मग तरी सगळी कामं तू करतोस, मग तो काय करतो? तो ऍक्च्युली तो पैशाचे व्यवहार तोच सांभाळतो ना. बरं, येऊ मी, मला जरा लेट होतं, प्लीज. हो, बरं झालं बाई, बंड्याला भाऊ नाहीये. नाही, उलट एकाला दोघं असलं तर बरं असतं ना. आता सूर्यकांत आहे, मला केवढी मदत करतो तो. तो तुला मदत करतो का तू त्याला मदत करतोस? म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण बघ आता तूच म्हणालास की पैशाचे सगळे व्यवहार तोच बघतो. तू असली सटरफटर कामं करतोस. नाही म्हणजे कधी कधी तो पण करतो. कधी कधी, नेहमी तर तूच करतोस ना. कठीण आहे बाई, म्हणजे पैशाचे व्यवहार तोच बघणार. त्याच्या मुलीचं लग्न झालं तरच इथे टॉवर उभा राहणार. मग तुझा काय उपयोग? मला तर प्रॉब्लेमच वाटतो बाई. नाही प्रॉब्लेम कशाला होईल? नाही, सूर्यकांत आणि मी भांडूच शकत नाही. काय सांगतोस? भावाभावांमध्ये भांडणं काही नवीन गोष्ट आहे का? ती कधी होऊ शकतात. आता तू म्हणतोस तर नाही होणार भांडणं, पण मला आपलं तुझ्याबद्दल वाटतं म्हणून बोलले मी. बघ, तू विचार कर. म्हणजे तुला वाटलं तर बोल त्याच्याशी, विचार त्याला. अहो आपल्या नक्टूला मुलगा पसंत पडेल ना? हो, पडेल ना. पण मला त्याच्या आईवर जरा संशय येतोय ग. का? वेगळंच बोलतात ग, म्हणजे असं बोलतात की त्यांच्या बोलण्यामुळे आपल्या घरात भांडणं व्हायची. नाही हो, त्यांच्या बोलण्याचा हेतू तसा नसेल, मस्करी करत असतील कदाचित. काय हो, मला काहीतरी. सूर्या, हे काय चाललंय? दादा ये ना, हिशेब करतोय. ते विचारत नाही मी, दिसतंय मला ते. हे बघ, मी काय म्हणतो, हे बघ, हे दादा ते जाऊ दे सगळं. मला सांग, आधी टेम्पो भरून त्या लोकांनी नेला का? आणि त्यांना वेळेत पोचा म्हणून. मागच्या वेळेला बाजार बंद व्हायला आला होता जवळजवळ. मला बोलू देणार आहेस? बोल ना. माझ्याबद्दल बाहेर काय बोललं जातं? मला कसं ठाऊक असणार दादा? मला माहितीये ना कोण आहे मी. म्हणजे काय? चंदू दादा. काय चिडल्यासारखं दिसतोस, काय झालं दादा? दादा? मी फक्त नावापुरता दादा उरलोय. या घरात दादागिरी तुझीच चालते ना. सगळं तूच करतोस, मी बसून असतो. पैशाचे व्यवहार तू सांभाळतोस, मला काहीच येत नाही ना. भाऊजी अहो प्लीज रागावू नका. आपल्या नक्टूचं लग्न झालं ना की इकडे एक छान टॉवर उभा राहील, मग सगळ्यांचं सगळं चांगलं होईल. तुमचंच चांगलं होतंय. तसं काही नाहीये दादा. असंच आहे. हे बघ सूर्या, मी तुला काही बोलत नाही, याचा तू फायदा घेतोस. मी हे चालू देणार नाहीये. ए दादा, मी पण माझ्यावर असे खोटारडे आरोप नाही सहन करणार. मग अहो तुम्ही तरी शांतवानी आता सांग ना, मग त्याला कसं बोलतोय तो? आणि बघ, आजपर्यंत शांतच राहिलो. डोक्यावर बर्फ ठेवून वागत आलोय मी. कधी कुणाशी भांडलेलं बघितलंयस तू मला? नाही, हा, असा जिभेवर अंगार घेऊन काही ओरडत सुटला, मी काय करायचं? आता असंच बोलावं लागणार आहे, कळलं ना? छान चालवलंय सांग. एकतर मी तुला माझ्या घरात घेतलं, माझ्या रूम मध्ये ठेवून घेतलं, पण माझीच बदनामी सुरू केलीस. अहो मी का करेन तुमची बदनामी? काय माहिती तुला काय मिळतं हे सगळं करून. हे बघा, मी असं काहीही बोललेले नाहीये, आणि जे झालंच नाहीये ते कशाला मी खोटं खोटं कोणाला सांगेन? कारण तू एक नंबरची खोटी आहेस. माझ्या नवऱ्याला सुद्धा आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस तू. हे बघा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. हे बघ, खरं तेच बोलते मी.
तुम्हाला वाटतंय तसं नाही हो. आमचं खरं खुरं प्रेम होतं एकमेकांवर. गप्प बाईस, एक शब्द बोलू नकोस. हा सगळी सहनशक्तीची हद्द झाली आहे माझ्या. मी आजच मुलांना सांगून टाकते, या खोटारड्या बाई बरोबर मला एक क्षणही या खोलीत राहायचं नाही. तिची दुसऱ्या खोलीत रवानगी करा. अहो पण मी का जाऊ दुसऱ्या खोलीत? तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण मी असं काही बोललेले नाहीये. मी का जाऊ दुसऱ्या खोलीत? मी जाणार नाही दुसऱ्या खोलीत. वहिनी, मला तुमच्याशी बोलायचंय. आता काय बोलायचं शिल्लक राहिलं शैलावंच? हे बघा, मला तुमच्याशी भांडायचं नाहीये. अच्छा, म्हणजे मी भांडते का? वहिनी, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही समजताय तसं काहीही मी नमोशी बोललेले नाहीये. चोर सांगतो का मी चोरी करणार आहे म्हणून? उलट चोराच्या उलट्या बोंबा असतात. हो, खरं तेच सांगतेय मी. तुमच्यावर विश्वासच नाही राहिला शैलावंच. मला वाटतं तुम्ही जाण्याचं सुद्धा नाटकच केलं होतं. वहिनी, हे जरा जास्तच होतंय. तुम्ही जे केलं ते जास्त नाहीये का? हा, तुम्हाला या घरात राहायचं होतं म्हणून तर तुमच्या मैत्रिणीला तुम्ही बोलवून घेतलं. वा, काय प्लॅन केलात तुम्ही या घरात राहण्यासाठी. असं मी सुद्धा बोलू शकते लता वहिनी की आम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः बाहेर जाण्याचं नाटक केलं. वा वा वा, मानलं तुम्हाला. काय प्लॅनिंग केलं तुम्ही. केवढ्या हुशार आहात हो. हा, म्हणजे या घरातल्या झाडाला धागे दोरे गुंडाळता गुंडाळता इथल्या माणसांना सुद्धा गुंडाळलं तुम्ही. ती श्रद्धा आहे माझी. हो का? म्हणून तुम्हाला बाहेर कुठलं झाड मिळालं नव्हतं म्हणून आमच्या घरात राहायला आलात. अहो, काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला वेळ लागलाय. काय? मला जी गोष्ट पटत नाही ना ती गोष्ट माझ्या पोटात राहत नाही. हे आई, हे काय चालू आहे ग? मी म्हणाले होते ना तुला, यांच्यामधली नाती सुद्धा यांच्या घरासारखीच कमकुवत आहेत. घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे अरे प्रत्येकाच्या घरात हेच चालू असतं. हे लोक फक्त आपल्याला दाखवायला चांगले वागत होते आपल्या समोर. हे असंच चालू आहे. मला नाही वाटत हे घर सुद्धा तुझ्या योग्यतेचे आहे असं. तर कुठे जमवू तुझं लग्न मी? ऐकून घेते म्हणून काही बोलत राहणार आहेत का? ह्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले सगळं. नीरज, तुझी पण बॅग पॅक करायला घे. आपल्याला आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचंय. आई, आई शांत हो. काय झालं मला सांगशील का? आई, आई शांत हो. काय झालंय मला कळेल का नक्की? समजतात काय लतावणी स्वतःला? आई, आई तू बस इथे. शांत हो प्लीज, शांत हो प्लीज प्लीज. मी नाही शांत होऊ शकणार. शांत राहिल्याचाच फायदा घेतात हे सगळे. नाही ते काही नाही, मी आता या घरात राहू शकणार नाही. बस शांत हो. तुझी ती मैत्रीण आली ना नुपूरच्या लग्नासाठी. आपण जर असं गेलो ना तर नुपूरचं लग्न मोडेल ग. मग काय करायचं? आई, आपण नुपूरचं लग्न झाल्यानंतर जाऊयात प्लीज. मला कळतंय रे नीरज, पण माझ्या ना आता सहनशक्तीचा अंत झालाय. असं कसं बोलू शकतात लता वहिनी मला? तुला माहित नाही बाळा, ते आता काय काय बोलल्या मला. ते म्हणजे ध्यानी मनी पण नव्हतं रे काही प्रॉपर्टीचं वगैरे. आई प्लीज प्लीज रडू नकोस प्लीज. बघ, मला असं वाटतं की तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा ग. तुलाही असंच वाटतं ना रे? दरवेळेस माझा गैरसमज होतो म्हणून या वेळेला पण झाला असेल. असं नाहीये. त्या माझ्या तोंडावर बोलल्यात, त्यांना जे काही बोलायचं होतं ते. मग मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आई, कोणाचा काय गैरसमज झाला असेल मला माहित नाही, पण या घरात मला काय किंमत आहे हे कळलंय मला आता. हे कुठे आहेत? मला नाही माहिती. आई, आई तू ऐक माझं. हे बघ प्लीज, मी तुला काय सांगतो. तू नको रे बाळा, तू मला अजून आता समजवायचा प्रयत्न करू नकोस. माझा निर्णय झालाय. तुम्ही दोघं माझ्या बरोबर आलात तर ठीक आहे, नाहीतर मी तरी या क्षणाला हे घर सोडून चालले. हो हो हो, ऐक ऐक, मी तुझ्याशी आता जास्त वेळ नाही बोलू शकत. का म्हणजे तुला माहिती आहे ना माझी आई कशी आहे ती. हा मग हो हो, मी तिला घाबरतो. हे बघ, मी बाथरूमला जातोय असं खोटं सांगून आलोय, ठीक आहे? हा मग काय? अगं, मी 5 मिनिटापेक्षा जास्त बाथरूम मध्ये नाही थांबू शकत. आणि जर अधिक वेळ इकडे गेला ना तर प्रॉब्लेम होईल. हा हा, ऐक, मी तुला कॉल करतो. हा
पण आई सोबत नसताना. ओके चल चल मी ठेवतो आता. हा बाय. काय कुठे काय कोणाशी बोलत होतास?